नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDC तर यांची मेगा भरती इथे निघालेली होती। या मेगा भरतीबद्दलचं एक प्रसिद्ध पत्र 8 तारखेला जाहीर झालेलं आहे। तर काय आहे या प्रसिद्ध पत्रकामध्ये याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत तर या डिपार्टमेंटचं 8 जून 2024ला सरळ सेवा भरती 2023 बद्दलचं सूचनापत्र इथं जाहीर झालेलं आहे। विषय आहे अतिरिक्त परीक्षा शुल्क परताव्याबाबत। अतिरिक्त परीक्षा शुल्क परताव्याबाबतचा हा मोठा अपडेट इथे आलेला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 14/8/2023 रोजी सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000 प्लस अधिक 180 GST रक्कम असे एकूण 1180 तसेच मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ दिव्यांग प्रवर्गाकडून 900 अधिक 162 असे 1062 महामंडळाकडे जमा झालेले आहेत। खुल्या प्रवर्गासाठी व मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ दिव्यांग प्रवर्गासाठी शासनाने नेमून दिलेल्या परीक्षा शुल्काव्यतिरिक्त अनुक्रमे 180 रुपये आणि 162 इतकी अतिरिक्त रक्कम GSTच्या स्वरूपात महामंडळाकडे जमा झालेली आहे। सदर जमा झालेली अतिरिक्त GST रक्कम संबंधित उमेदवारांना परत करण्याबाबत दिनांक 6/9/2023 रोजी शुद्धीपत्रक निर्गमित केलेले आहे। त्या अनुषंगाने महामंडळाकडे अतिरिक्त जमा असलेली GSTच्या स्वरूपातील रक्कम उमेदवारांनी ज्या बँक खात्यातून परीक्षा शुल्क अदा केले आहे त्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। संबंधित उमेदवारांनी ज्या बँक खात्यामधून सदर रक्कम अदा केली आहे त्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम जमा झाली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी। सदर बाबत काही शंका अडचणी असल्यास अथवा उमेदवारांना त्याचे काही मनाने मांडावयाचे असल्यास त्यांनी gmhrecruitment@midcindia.org या ईमेलवर त्यांचे लेखी म्हणणे शंका अडचणी इत्यादी सादर करावेत असं आवाहन महाव्यवस्थापकांनी केलेलं आहे। लक्षात घ्यायचं आहे, एक्स्ट्राचे जे 160 आणि 180 रुपये GSTच्या 162 आणि 180 रुपये जे GSTच्या स्वरूपात एक्स्ट्रा विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले आहेत तर ती रक्कम परत करण्याचा सूचनापत्र इथं देण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये 180 रुपये आणि 162 रुपये हे परत केले जाणार आहेत। सर्व विद्यार्थ्यांनी याची खात्री करायची आहे, आपल्या बँक खात्यामध्ये ते पैसे आले आहेत की नाही हे चेक करायचं आहे किंवा आले नसतील तर दिलेल्या ईमेलला त्यांनी त्यांचं म्हणणे मांडायचे आहेत की अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, त्यावर लवकरच ते कार्यवाही करतील। हे शुद्धीपत्रक किंवा असेच महत्त्वाचे PDF तुम्हाला हवे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकतात। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।